मुस्लिम समाजातील तुलना अधिक झालेला आहे. बीडमध्ये याची संख्या जास्त आहे आणि जरांगेमुळं हा फायदा झाला असून जरांगे हे आता नवे जिना आहेत अशी त्यांनी वेगळी टीका केलेली आहे. कुठच्या जाती धर्मामध्ये एक वेगळी तीड करण्याचा प्रयत्न दिसतो यात. असं आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रमच तो आहे. आता ओबीसी मराठा वाद लावला, आता हिंदू मुस्लिम वाद लावायचा. आणि मनोज दादा जरांगे पाटलांच्यामुळं मुस्लिम समाजाचा फायदा झाला असेल तर आम्हाला आनंदच आहे. आम्ही त्यांचे आभार मानतो. त्यांची मुस्लिम आरक्षणाबाबत देखील भूमिका स्पष्ट आहे. नुसतं मुस्लिम नाही तर धनगर, लिंगायत ह्या समाजाच्या आरक्षणासंदर्भात त्यांची सकारात्मक भूमिका आहे. मुळात जे राणे आहेत आमदार चाराने, ह्या चाराने हे जे जरांगे पाटलांच्या बद्दल बोलले, तर जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व मानणारे हिंदू आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हे सर्व समाजाला 18 पगड जातीला सोबत घेऊन जाणारं शिवस्वराज्य आहे. याच्यामध्ये कोणती जात धर्मपंथ नाही. पण ह्या सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपड्याच्या ज्या अवलंबित ह्या चाराण्यासारख्या, ह्यांना मनोज जरांगेंचं हिंदुत्व, छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व कळणार नाही. ह्यांना अनाजी पंतांचं, कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचं हिंदुत्व कळेल. ह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व ह्या अवलादीला कळण्या एवढ्या ह्या अवलादी शहाण्या नाहीत. त्यामुळे ते काय बोलतायत, त्यांना स्क्रिप्ट कोण लिहून देतंय हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यामुळे ह्या असल्या बारकाल्या लोकांना जे उंचीने बुद्धीने बारीक आहेत त्यांना कोण गांभीर्याने घेत नाही. ओके.